नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ज्या क्षणाची लाखो विद्यार्थी जे शिक्षक होऊ इच्छितात वाट पाहत होते, तो क्षण म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 जाहीर झाली आहे. ही परीक्षा फक्त नवीन उमेदवारांसाठीच नाही, तर 1 सप्टेंबरच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी देखील TET पास करणे आता कंपल्सरी म्हणजेच अनिवार्य झालं आहे. म्हणजेच तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगत असाल किंवा आधीपासून सेवेत टिकून राहू इच्छित असाल तर TET पास करणं हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे ही फक्त परीक्षा नाही तर तुमच्या भविष्याचं प्रवेशद्वार आहे. आजच महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं आहे. तर त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि परीक्षा फॉर्म भरत असताना आपण कोणती तयारी केली पाहिजे याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं हे एक आजचं प्रसिद्धी निवेदन आहे. या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट नमूद केलं आहे की TET 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. याचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की अगदी शेवटच्या क्षणी अर्ज करण्याच्या घाईगडबडीत खूप चुका होतात आणि चुकीची माहिती जर तुम्ही दिली तर अर्ज कदाचित तुमचा रद्द होऊ शकतो. म्हणून अर्ज वेळेत आणि व्यवस्थित भरणं आवश्यक आहे. त्यामुळे 15 सप्टेंबर पासून जे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्या दिवशी मी एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल. आता याच्यानंतर बघूया की ही जी एक्झाम होणार आहे याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पेपर 1 कोण देऊ शकतं आणि पेपर 2 कोण देऊ शकतं हे पाहूयात. तर मित्रांनो, TET मध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो क्लास 1 to 5 साठी असतो याच्यासाठी तुम्ही 12वी प्लस तुमचं DED, DEIED किंवा DTED कंप्लीट झालेलं असलं पाहिजे आणि हा पेपर विशेषतः प्राथमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे पेपर 2, हा क्लास 6 to 8 साठी असतो. याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं आणि त्याच्यानंतर तुमचं BEd किंवा DED झालेलं असावं. म्हणजेच BCom किंवा BA प्लस DED उमेदवार सुद्धा पेपर 2 साठी एलिजिबल आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 15 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, पण ते फॉर्म भरण्याच्या आधी आपल्याला काही डॉक्युमेंटचे प्रिपरेशन करून ठेवावे लागेल. जे तुम्ही आताच डॉक्युमेंट्स तयार ठेवा म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. ह्याच्या तुम्हाला स्कॅन कॉपी लागणार आहे. त्याची साईज वगैरे किती असणार आहे ज्यावेळी मी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ बनवेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं क्लिअर सांगेन. त्याच्यानंतर आहे ID प्रूफ. ID प्रूफ मध्ये तुमचं आधार कार्ड किंवा वोटर ID किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड. आता हे तुम्हाला कुठेही अटॅच करायचं नाहीये, फक्त या ID प्रूफचा तुम्हाला नंबर टाकावा लागतो. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. ज्या पद्धतीने तुम्हाला ID प्रूफ कुठे ऍड करायचं नाहीये त्या पद्धतीनंच तुम्हाला शैक्षणिक डॉक्युमेंट सुद्धा अटॅच करायची नाहीये, पण हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना सोबत ठेवायचे. कारण हे फॉर्म भरताना 10वीच्या मार्कशीटचं किंवा सर्टिफिकेटचा नंबर लागेल, सीट नंबर टाकावा लागतो, 12वीचंही सेम, ग्रॅज्युएशनचं आणि DED आणि BED डिटेल सुद्धा मेन्शन करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला ही शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रही सोबत ठेवावे लागते. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि कास्ट सर्टिफिकेट डेट ही मेन्शन करावी लागते. त्याच्यानंतर आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. म्हणजेच फिजिकल हँडिकॅप उमेदवारांसाठी काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला तयार ठेवावं लागेल. त्याच्याही डिटेल्स फॉर्म मध्ये भराव्या लागतात. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन फॉर्म. जसं की तो नोटिफिकेशन मध्ये दिलेला असतो ते आपल्याला हँड रिटन डिक्लेरेशन, त्याच्यावरती सिग्नेचर आणि डाव्या हाताचा अंगठा देऊन ते अटॅच करावं लागतं. फॉर्म भरायच्या वेळी मी तर तुम्हाला त्याची डिटेल्स सगळी शेअर करेन, त्यावेळी ते तुम्ही भरू शकता. आणि इम्पॉर्टंट आहे तुमचा ॲक्टिव्ह एक ईमेल ID असावा आणि तुमचा चालू मोबाईल नंबर ज्याच्यावरती तुम्हाला OTP येतो, तो OTP तुम्हाला फॉर्म भरताना टाकावा लागतो. आणि सगळ्यात शेवटचं डॉक्युमेंट म्हणजेच पेमेंट मेथड तुम्ही जे स्वीकारणार आहात ते डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असतं किंवा नेट बँकिंग. जर तुमच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर ते कार्ड तयार ठेवा. जर नेट बँकिंग थ्रू पेमेंट करणार असेल तर त्याचा युजर नेम किंवा पासवर्ड आता शोधून ठेवा. हे दोनच ऑप्शन आपल्याला पेमेंट करताना त्या ठिकाणी शो होतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, TET ही फक्त म्हणजे एक परीक्षा राहिली नाही तर ती शिक्षक होण्याच्या तुमच्या स्वप्नाची खरी गुरुकिल्ली आहे. नवीन उमेदवार असाल किंवा आधीपासून सेवेत असाल तर आता TET पास करणं हे अनिवार्य आहे. परीक्षा 23 नोव्हेंबरला आहे आणि अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. लक्षात ठेवा
योग्य तयारी, योग्य माहिती आणि योग्य वेळ हीच यशाची किल्ली आहे. तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.